दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माननीय अनिल उर्फ राजू यादव साहेब, करवीर तालुका प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। चंद्रे बस स्टॉप वरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दुकानदारांना अंतिम नोटीस। जमीन मालक रघुनाथ गोविंद पाटील यांची माहिती। राधानगरी तालुक्यातील चंद्रे गावातील गारगोटी रोड लगत उभारण्यात आलेल्या काही दुकानांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून हा परिसर अपघात प्रवण बनल्याचा दावा करत जमीन मालकांनी संबंधित दुकानदारांना अंतिम नोटीस बजावली आहे। जमीन मालक रघुनाथ गोविंद पाटील यांनी दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की संबंधित दुकानदारांना यापूर्वी 2 वेळा नोटीस देऊन दुकाने हटवण्याबाबत सूचना करण्यात आली होती, मात्र अद्याप दुकाने काढण्यात आलेली नसल्याने माझ्या शेतातील विकास कामांना विलंब होत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। कोल्हापूर गारगोटी रोडवरील उत्तर पश्चिम कोपरा व चंद्रे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा भाग दुकानदारांनी व्यापल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। तसेच ग्राहकांच्या वाहन पार्किंगसाठी जागा न सोडल्याने हा परिसर अपघात प्रवण बनल्याचा उल्लेख नोटिसीत करण्यात आला आहे। यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता शासकीय मदतीने दुकाने हटवण्याची कारवाई करण्यात येईल। तसेच होणाऱ्या नुकसानीस संबंधित दुकानदार जबाबदार राहतील असा इशाराही नोटिसीत देण्यात आला आहे। ही नोटीस पाटील बेकर्स, रघुवीर समर्थ स्टोअर्स, पंक्चर शॉप व शिवशाही भेळ या व्यावसायिकांना देण्यात आली आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। गट नंबर 1086 व 1088 चा मालक चंद्रे गाव ते गारगोटीकडे जाण्याच्या कोपऱ्यावर 4 दुकाने आहेत। ती रस्त्याला खेटून उभारली असल्यामुळे तिथे पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही। तेथे ST साठी जाण्यासाठी थांबलेले प्रवासी यांच्यामुळे ते रस्त्यावर उभे असतात, त्यामुळे तिथं अरुंद स्थान निर्माण झालेले आहे। त्यामुळे ते वारंवार अपघात होत असतात। हे अपघात टाळण्यासाठी व अनधिकृतपणे उभारलेली दुकाने काढून टाकण्यासाठी आम्ही त्यांना 6 महिन्यापासून नोटिसा दिलेल्या आहेत, तोंडी सांगितलेल्या आहेत। तरीही सदर दुकानदारांनी अद्याप आपली दुकाने काढून घेतलेली नाहीत। यासाठी PWD ऑफिस गारगोटी यांनी कारवाई करून ही दुकाने काढून टाकावीत। तसेच राधानगरी पोलीस स्टेशनने कारवाई करून ही दुकाने काढून टाकण्याबद्दल नोटीस देऊन ही दुकाने इथून हटवून टाकावीत। त्यामुळे हा कोपरा अडथळामुक्त होऊन अपघात विरहित स्थान निर्माण होईल व ते अपघात होणार नाहीत। परवाच एक रस्ता क्रॉस करत असताना त्याला धडक बसून तिथं जागीच मृत पावला आहे व ते दर महिन्याला गंभीर अपघात होत आहेत। तरी प्रशासनाला विनंती आहे की यानुसार कारवाई करून हे स्थळ अपघातमुक्त करावे व चंद्रे पाटी हे स्थान अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करून तिन्ही बाजूला 200 फुटापर्यंत मोठी वाहने पार्क करण्यास, मोठी वाहने लावण्यास व मोटरसायकली लावण्यास बंदी घालण्यात यावी अशी आमची मागणी आहे। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।